एकदम खमंग असा इडली सांबर करतोय, एकदम साऊथ इंडियन स्टाईलमध्ये। तर सांबरची रेसिपी एकदम ऑथेंटिक प्रकारे दाखवलेली आहे मी। आणि इडलीसुद्धा एकदम जाळीदार तयार होते। याच्यामध्ये तुम्हाला मसालासुद्धा मी बनवून दाखवलेला आहे, जो की सांबरचा आहे। आपण बाहेरचा मसाला कोणताच वापरणार नाही आहोत, जो घरी केलेला आहे तोच वापरणार आहोत। तर त्याचीसुद्धा रेसिपी याच व्हिडिओमध्ये आहे। आणि सांबर एकदम कसा करायचा, एकदम चविष्ट असा, तर तो सुद्धा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी सर्वात आधी 1 पाव उडदाची डाळ घेतलेली आहे सोललेली, आणि त्याच्यामध्ये 3 पाव म्हणजे वाटीने पकडले तर 1 वाटी अशी उडदाची डाळ आणि 3 वाटी असे तांदूळ घेतलेले आहेत। रेशनचा तांदूळ आहे, जर तो नसेल तर दुसरे कोणतेही तांदूळ चालतात, पण जर रेशनचा असेल तर त्याची इडली एकदम छान होते, जाळीदार होते। तर याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून 2 तास भिजवून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण मेथी किंवा चना डाळ काहीच टाकत नाही आहोत, त्याने काय होतं फर्मेंट व्हायला भारी जातं, म्हणजे फर्मेंट लवकर होत नाही। तर याला मी फक्त 2च तास भिजवलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता याला छानपैकी स्मूथ अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। जास्त म्हणजे जाडसर अजिबातही ठेवायचं नाही आहे, त्याने काय होतं हे फुगून याची कणकणं दिसतात मग शिजल्यावर इडल्या, तर त्याने ते जाळी एकदम व्यवस्थित दिसत नाही। याला एकदम स्मूथ असं आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आणि मी मोठा डब्बा घेतलेला आहे स्टीलचा। शक्यतो असे जे फर्मेंट होणाऱ्या वस्तू आहेत तर त्या स्टीलच्या भांड्यामध्येच काढल्या पाहिजेत। त्याने काय होतं की जर ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये काढाल तर ते त्याच्यामध्ये मिक्स होतं काही ना काही। तर एका बाजूला मी ठेवून दिलं जिथे गरम म्हणजे जागा राहते, असं ठेवून दिलेलं आहे रात्रभरासाठी, म्हणजे 12 ते 14 तास हे राहतं। तर इथे बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे तर इथे मी 1 वाटी वरण शिजवून घेतलेलं आहे, नॉर्मल वरण आहे जसं आपण डेली करतो तसं। त्याला हटवून घेतलं। आता त्याच्यामध्ये मी आता 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, अर्धा इथे मी दुधी भोपळा टाकलेला आहे ज्याला लौकीसुद्धा म्हणतात। इथे 2 कांदे टाकलेले आहेत उभे लांब पातळ चिरून, आणि 2 टोमॅटो टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि याला अजून 1 शिटी देण्यासाठी गॅसवर ठेवून देऊया। याने काय होतं की भाज्या छान याच्यामध्ये एकजीव होतात आणि चवसुद्धा छान लागते, म्हणजे भाज्यांच्या फोडी वेगळ्या दिसत नाही। तर आता आपण जे मसाले बनवत आहोत तो या 2 चमच्यांनी त्याची मापं आहेत। तर सर्वप्रथम मी 2 चमचे धणे घेतलेले आहेत, अख्खे धणे आहेत। तर हे 2 चमचे घेतलेले आहेत मोठ्या चमच्यानी। तर आता हे म्हणजे तेलामध्ये याच्यासाठी भाजायचे असतात की याचाच सुवास असतो हा। जर खोबऱ्याचं तेल असेल तर फार चांगलं, पण माझ्याकडे सोयाबीनचंच होतं। तर आता छोट्या चमच्याने बघा 1 चमचा चणा डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ थोडीशी लालसर झाली की त्याच्यामध्ये 1 चमचा मिरे टाकलेले आहेत, अर्धा चमचा मेथी आहे आणि अर्धा चमचा जिरा आहे। मिरे टाकताना पूर्ण म्हणजे 1 चमचा नका टाकू, म्हणजे सपाट 1 चमचा टाका, म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडेसे शिल्लक हे सुद्धा काढून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये मी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, ह्या पण थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे जास्त काही कलर चेंज होऊ द्यायचा नाही, फक्त काहीतरी थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे, तर अर्धा वाटी खोबरं होतं, सुकं खोबरं, ओलं असेल तर फार चांगलं, माझ्याकडे सुकंच होतं। तर यामध्ये हे सगळे मसाले टाकून घेतले गार झाल्यावर। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हिंग टाकलेला आहे, आणि हा सुद्धा छानपैकी याला पाणी टाकून वाटण्याचं करून घेतलेलं आहे। खोबरं न टाकता बाकीचे मसाले टाकून तुम्ही याचं सुक्खं वाटण करून ठेवू शकता, स्टोअर करून ठेवू शकता। आणि वाटलं तेव्हा मिक्सरमध्ये ओलं खोबरं टाकायचं आणि 2 चमचे हे मसाला टाकायचा आणि पाणी टाकून वाटण करून घ्यायचं, आणि लगेच मग इडली आपल्या सांबारमध्ये टाकू शकतो। तर आता तुम्ही बघितलं की मी याचं स्मूथ असं वाटण करून घेतलेलं आहे। तर आता आपण सांबार बनवायची तयारी करूया। तर मी इथे 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे। तर आता यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा चणा डाळ टाकायची आहे आणि 1 चमचा यामध्ये उडदाची डाळ टाकायची आहे, आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मी तडक्यासाठी, म्हणजे लाल मिरच्या। त्यामध्ये भरपूर कढीपत्ता टाकायचा आहे आणि 1 पाव चमचा यामध्ये हिंग टाकायचा आहे, आणि याला व्यवस्थित खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कमी आचेवर। नंतर यामध्ये 1 चमचा मी तिखट टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, आणि हा जो मसाला आहे हा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर याला आपल्याला भाजायचं नाही आहे अजिबातही, फक्त हे मिश्रण जळत होतं त्यामुळे मी हा मसाला टाकलेला आहे। तर आता लगेच आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। सगळा मसाला ऑलरेडी भाजून झालेला आहे, वरून पावडर भुरभुरली तरीही चालतं, पण आपली ही पेस्ट आहे त्यामुळे पाणी टाकायचं याच्यामध्ये, म्हणजे मिक्सरला काही राहणार नाही। तर आता तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या अशा एकजीव झालेल्या आहेत। यामध्ये मला शेवग्याच्या शेंगा मिळाल्याच नाही बाजारात, मागच्या आठवड्यात होत्या पण आता या आठवड्यापासून दिसल्याच नाहीत बाजारामध्ये। तर मी दुसऱ्या दिवशी पण पाठवलं होतं बाजारामध्ये, पण त्या शेंगा दिसल्याच नाहीत। तर तुम्ही बघू शकता मी याचा मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर याला मस्तपैकी उकळी येऊ द्यायची आहे। मी अजून याच्या 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण सांबार हा पातळच असतो, आणि अर्धा वाटी गूळ टाकलेला आहे याच्यामध्ये,
आणि 1 वाटी चिंचेचा कोळ टाकलेला आहे। तर हे सगळं टाकणं जरुरीच आहे, त्याशिवाय सांबार बनतच नाही। तर आता व्यवस्थितपणे याला उकळी येऊ देऊया आपण। त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे चिंचेचा कोळ आणि गुळामुळे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये म्हणजे आपला जो सांबार आहे पूर्णपणे शिजल्यावर त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे। त्याने काय होतं, टोमॅटोच्या फोडी छान दिसतात याच्यामध्ये, कारण आधी जो टाकलेला आहे तो एकजीव झाला याच्यामध्ये। तर आता आपण याच्यामध्ये हिरवागार कोथिंबीर टाकून घेऊया छानपैकी आणि एकदा चव बघून घेऊया व्यवस्थित आहे की नाही। यामध्ये काय होतं, मीठ जे असतं ना, मिठाचं प्रमाण तर ते कमी ठेवावं लागतं, कारण याच्यामध्ये आंबट पण असतं आणि गोड पण असतं, म्हणजे गूळ। तर मिठाचं प्रमाण कमी ठेवावं लागतं, नाहीतर त्याची चव अजिबातही चांगली लागत नाही। तर मीठ तुम्ही वेळेवर ॲड करू शकता, म्हणजे चव बघून। तर आधी तुम्ही कमीच मीठ टाका त्याच्यामध्ये। तर आता आपलं बॅटर बघू शकता छानपैकी फर्मेंट झालेलं आहे। याच्यामध्ये म्हणजे 1 पाव गंज होतं, म्हणजे एका गंजाचे 4 हिस्से केले तर आता अर्धा गंज झालेला आहे। तर हे व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे। जर याच्यापेक्षा जास्त तास ठेवलं तर हे जास्त फर्मेंट होतं। याला फर्मेंट व्हायला उशीर लागतो, कारण आपण जे सगळं साहित्य 2च तास भिजवलेलं आहे। भिजवायला टाईम नसेल तर तुम्ही हे असं करू शकता, नाहीतर 6 तास भिजवायला टाईम असेल तर 6 तासच भिजवायचं असतं याला। तर आता याच्यामध्ये मीठ टाकून चवीनुसार मिक्स करून घेऊया आणि इडलीच्या पात्रांना सुद्धा आपण तेल लावून घेऊया, व्यवस्थित ग्रीस करून घेऊया। त्याच्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे। हे इतकंच याची कन्सिस्टन्सी पाहिजे। जर जास्त असेल पातळ तर त्या इडल्या व्यवस्थित होत नाही। याला आपण सगळ्याच्यामध्ये टाकून थोडंसं हलक्या हाताने याला टॅप करून घेऊया आणि इडलीच्या साच्यामध्ये टाकून घेऊ। तर काय करायचं, इडलीच्या साच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित त्याला वाफ येऊ द्यायची आणि नंतर याच्यामध्ये इडलीचे साचे ठेवायचे आहेत, कारण लगेच त्याला वाफ भेटली की त्याची जाळी लगेच तयार होते। आणि थंड पाण्यामध्ये जर ह्या इडल्या टाकून घेतल्या तर त्याला त्या पाण्याला गरम व्हायला वेळ लागतो आणि ह्या ज्या इडल्या आहेत ह्या जागच्या जागी शिजतात आणि तशाच राहतात, त्याची जाळी अजिबातही तयार होत नाही। तर तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या एकदम छान बनून तयार आहेत, एकदम जाळीदार झालेल्या आहेत, मऊ आणि लुसलुशीत आहेत, गरमागरम। माझ्या व्हिडिओची क्वालिटी एवढी व्यवस्थित नाही आहे, मी मोबाईलने शूट करते त्यामुळे, पण तरीही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकदम जाळीदार आहेत, तुम्ही बघू शकता याची जाडी एकदम व्यवस्थित दिसून येत आहे, स्पंजसारखी, आणि मऊ आणि लुसलुशीत आणि पांढरा शुभ्र आहेत, व्यवस्थित दिसत आहे। तर आता आपण याला सर्व करून घेऊया। तर त्यासाठी मी काय केलं, 2 प्लेटीमध्ये काढलेल्या आहेत 3-3 अशा। तर याच्यावर सांबार टाकून घेतलेला आहे डायरेक्ट, वेगळ्या वाटीमध्ये अजिबातही दिलेला नाही। वेगळ्या वाटीमध्ये दिलं तरी काही हरकत नाही, तुम्ही देऊ शकता, पण असंच खायला मला फार आवडतो। तर तुम्ही बघू शकता किती छान इडली आणि सांबार दिसतोय, दिसण्यावरूनच प्रत्येक पदार्थाची चव समजते। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।